सध्या आपण दृश्य पाहतोय मुरलीधर मोहोळ, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे तिघही सध्या आपल्याला एकाच मंचावरती पाहायला मिळत आहेत। हे तिघही टिळक चौकामध्ये एकत्र आल्याचं आपल्याला दिसतंय। दोन मंत्री आणि एक केंद्रीय राज्यमंत्री सध्या विसर्जन मिरवणुकांचा आनंद घेण्यासाठी म्हणून टिळक चौकामध्ये एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रकांत पाटील, अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ हे तिघही टिळक चौकामध्ये एकत्र आलेत। टिळक चौकामध्ये मानाचा पहिला गणपती आल्यावर बाप्पाची पूजा आणि आरती सुरू होणार आहे आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ होईल आणि त्याचसाठी अजित पवार, मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील हे एकाच मंचावरती आपल्याला दिसून येत आहेत। पुण्यातल्या राजकारणामध्ये बरीच चढाओढ असते, त्यामुळे या तिघांची नावं चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार या तिघांचीही नावं पुण्यातल्या राजकीय वर्तुळात कायमच केंद्रस्थानी असतात। पण गणपती विसर्जन मिरवणुकांच्या निमित्तानं हे तिघही सध्या आपल्याला हसत खेळत एकत्र दिसतात। आज गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय आणि त्यानिमित्ताने सर्व राजकीय पक्षातील लोक एकत्र आलेली पाहायला मिळत आहेत। आता मी पुण्यातील मंडई, जे ऐतिहासिक मंडई आहे त्या ठिकाणी आहे आणि इथूनच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत, ते माजी महापौर आहेत, इतर सगळे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत, अजितदादा आहेत, अंकुश काकडे आहेत, त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत आणि चंद्रकांत पाटील हे सगळेजण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि जर आपण बघितलं तर मुरली अण्णापासून सुरुवात करू। अण्णा खासदार आहात, या ठिकाणी एक सगळं एकत्र रमलं, एकत्र तुम्ही गप्पा करताय, एक वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। परंतु राज्यामध्ये हे सध्या दिसत नाही, फक्त एकमेकांवर आरोप, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हेच दिसतं। हे पुण्याची खरं तर ही संस्कृती आहे आणि त्यातला म्हणजे महत्त्वाचा भाग म्हणजे गणेश उत्सव। 130 वर्षापेक्षा जास्त मोठी असलेली वैभवशाली परंपरा आहे, त्याचा हा भाग आहे आणि त्यामुळे इथं राजकारण, वैचारिक मतभेद काही नसतात। इथं बाप्पाच्या निरोपासाठी, बाप्पाच्या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यासाठी सर्व लोक एकत्र येतात। सर्व विषय शेवटी बाप्पा सर्वांचा आहे आणि म्हणून ती भावना महत्त्वाची असते, इथं राजकारण नाही। आणि म्हणून तुम्हाला हे एक वर्ष नाही, हे वर्षानुवर्ष हेच चित्र दिसतं, भविष्यात सुद्धा तुम्हाला हेच दिसेल। हेच पुण्याचं वैशिष्ट्य आहे। दादा, म्हणजे तू आता वडापाव खाताना गप्पा मारत होता, काल तुमच्या गाडीचं काही अपघात घडलाय, काय झालं? नाही, पुण्यातला हा एक सिरियस प्रॉब्लेम झाला आहे की कमी वयाची किंवा वय ठीक आहे, लायसन आहे, परंतु पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत चालल्यामुळे काल असाच एक तरुण आणि त्याच्या गाडीत 3 तरुणी हे एक तासभर आमची कोथरूडची मंडळी त्यांच्या मागे धावत होती। फायनली त्याने केलाच ॲक्सिडेंट। तासभर तो काही करायचा आणि त्यामुळे गाडीवर आदळला, वाचलो आम्ही सगळं। तुम्हाला बरं आहे? म्हणजे हेच विचारत होते दादा तुम्हाला? नाही झालं, बरं आहे, बरं आहे। आपण बघतोय सगळेजण इथं मंडळी बसलेले आहेत आणि अजित दादा देखील या ठिकाणी आहेत। त्यापूर्वी आपण पुढे पोलीस आयुक्त देखील आहेत। सर, बघतोय तुमच्यावर खूप मोठा भार आहे या ठिकाणी। जर आपण बघितलं तर सगळं विसर्जन मिरवणूक प्रचंड गर्दी असते, किती वेळात पूर्ण होईल ही विसर्जन मिरवणूक? मला वाटते लवकरात लवकर पूर्ण होईल, उत्साहात पूर्ण होईल, कोणत्याही प्रकारची टकराव कोणासोबत होणार नाही, अत्यंत समन्वयाने होईल आणि मला विश्वास आहे जशा प्रकारची गणेश मंडळाचे पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत आहे, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि अजितदादा या ठिकाणी आहेत। अनेक लोक या ठिकाणी अजित पवारांसोबत या ठिकाणी फोटो काढतायत। तर आपण अजित पवारांना भेटण्यासाठी किंबहुना या ठिकाणी फोटो काढण्यासाठी लहान मुलं देखील उत्सुक आहेत। एक वेगळी परंपरा आहे, राजकीय परंपरा देखील या ठिकाणी जोपासली जाते, तो चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती या ठिकाणी मंडईच्या समोर ज्या ठिकाणाहून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।